चांदूर बाजार तालुका माधान नावाचं गाव. प्रज्ञाचक्षू मधुराद्वैताचार्य समन्वय महर्षी आणि ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज माधानकर. त्यांना डोळे नव्हते, लहानपणी दृष्टी गेली, पण उभ्या आयुष्यात 135 ग्रंथ लिहिले महाराजांनी. त्यांचा साधू बोध नावाचा ग्रंथ आहे, जरूर वाचा. एक दिवस वारकरी संप्रदाय विश्वधर्म होणार हे महाराजांनी केलेली भविष्यवाणी आहे आणि ती एक ना एक दिवस खरी होणार, खोटी नाही ठरणार. त्यांना डोळे नव्हते तरी ते देवाची भक्ती करत होते. गोपी भाव त्यांच्या ठिकाणी होता. होते पुरुष पण साडी नेसत, कपाळावर मोठच्या मोठं कुमकुम तिलक करत, गळ्यात मंगळसूत्र घालत, डोक्यावर पदर घेत आणि भगवंताची पूजा करत. आपण देवाची सखी आहोत, पत्नी आहोत, गोपी आहोत आणि ज्ञानोबरायाची कन्या आहोत असं समजून देवाची भक्ती करत. ज्ञानोबरायांची आज जी प्रतिमा उपलब्ध आहे, फोटो, ती गुलाबराव महाराजांची कृपा आहे. नाहीतर ज्ञानोबरायाच्या काळात मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते, फोटो काढायची सुविधा नव्हती. मग ज्ञानोबराय कसे दिसत होते हे आपल्याला चित्र रेखाटून दाखवलं ते गुलाबराव महाराजांनी. डोळे नसून, कारण देवाला पाहायला चांबड्याचे नाही, ज्ञानाचे डोळे पाहिजेत.